तारीख 2 ऑगस्ट 1981. मध्यरात्रीची वेळ होती. प्रिमरोज नावाचं मालवाहू जहाज बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान घेऊन जात होते. खराब हवामान आणि समुद्री वादळामुळे जहाज भरकटलं आणि सकाळी कळलं जहाज एका खडकाला थडकलं. पण कोरडी जमीन पाहून जहाजाच्या कप्तानाला धीर आला. समोर एक बेट होतं ज्याला 1 मैल लांब समुद्रकिनारा होता. बोट सुरू करणं कठीण झालं होतं. जहाज बुडण्याचा धोका नसल्यामुळं मदतीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. 2 दिवस उलटून गेले पण मदत काही मिळाली नाही. एक दिवस जहाजाच्या टेहळणी बुरुजावर उभ्या असलेल्या एका मुलानं काही लोकांना पाहिलं. त्यानं पाहिलं की बेटाच्या जंगलातून काही लोक आपल्या दिशेने येत आहेत. सुरुवातीला त्याला वाटलं की जहाज कंपनीनं बचावासाठी लोक पाठवले. मग त्याने थोडं जवळून पाहिलं. त्याला समोर विचित्रच काही दिसलं. हे लोक सामान्य नव्हते. त्यांच्यापैकी कोणीही कपडे घातले नव्हते. त्यांच्या कमरेभोवती फक्त काहीतरी गुंडळलेलं होतं. याशिवाय त्यांच्याकडे भाले, धनुष्यबाण होते जो तो हवेत फिरवत होता. जहाजावरती बाण फेकत होता. जहाजाच्या कप्तानानं हाँगकाँगमधल्या रिजंट शिपिंग कंपनीच्या कार्यालयात फोन लावला. फोन उचलला गेला. समोरून प्रिमरोजच्या कप्तानाचा थरथरणारा आवाज आला. 50 विचित्र जंगली लोक लाकडी बोट घेऊन जहाजावर हल्ला करायला येत आहेत. संध्याकाळपर्यंत ते जहाजावर चढतील. कोणालाच सोडणार नाहीत. लवकरात लवकर हेलिकॉप्टर पाठवा, मदत पाठवा. ज्या बेटावर प्रिमरोज थांबला होता ते बेट जगापेक्षा अत्यंत वेगळं होतं, अत्यंत भयानक होतं. मात्र या कप्तानाचा फोन येताच कंपनी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण हाँगकाँग सरकारपर्यंत पोहोचलं. एका सरकारी प्रवक्त्यानं सांगितलं की प्रिमरोज जहाजाचा कप्तान वेडा झालाय. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रेसमध्ये बातमी आली की या बेटावरचे लोक मानवभक्षक आहेत, ते माणसांना मारतात आणि खातात, तेव्हा मात्र सगळ्यांची तारांबळ उडाली. इथल्या जहाजाची अवस्था वाईट होती. एक फ्लेअर गन, काही पाईप्स, जे काही मिळेल ते आणलं. त्याचा वापर करून हे लोक 24 तास स्वतःचं संरक्षण करत राहिले. पण बेटावरचे लोक जहाजावर बाण सोडतच होते. पण जोरदार वाऱ्यामुळं बाण जहाजापर्यंत पोचले नाही आणि जहाजाच्या उंचीमुळं वर सुद्धा कोणी चढलं नाही. एका आठवड्यानंतर भारतीय नौदलाचं हेलिकॉप्टर बचावासाठी आलं. जहाजात उपस्थित असलेल्या लोकांना दोरी टाकून त्यांना वाचवलं. जहाज मात्र तिथेच सोडून ते सगळे तिथून निघून गेले. पण आजही बघितलात तर ते जहाज अजून तिथंच आहे. ज्या बेटावर हे सगळं घडत होतं ते बेट भारतातील अंदमान बेटाचं नॉर्थ सेंटिनल बेट आहे. आणि ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना सेंटिनलीज आदिवासी म्हणतात. आज मी तुम्हाला अंदमान बेटावरील त्या आदिवासी लोकांविषयी सांगणार आहे, ज्यांना आधुनिकतेची सवय नाही, ज्यांच्या परिसरात पाय ठेवणं सुद्धा कठीण आहे. काय आहे त्यांची कहाणी तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी ज्ञानेश्वर जाधव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नॉर्थ सेंटिनल आयलंड हा अंदमान आणि निकोबारचा हिस्सा आहे. या बेटावर 772 छोटे छोटे बेटं आहेत, ज्यामधील फक्त 38 बेटावर लोक राहतात आणि 12 बेटं ही पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. ही 3 जिल्ह्यामध्ये विभागली गेली आहेत: उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान आणि निकोबार. यांची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर, जी दक्षिण अंदमान इथं आहे. आणि इथूनच नॉर्थ सेंटिनल बेट म्हणजे पोर्ट ब्लेअरपासून नॉर्थ सेंटिनल बेट हे फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. हे बेट संपूर्ण जंगलाने वेढलेलं आहे. असं म्हटलं जातं की 10 ते 20 हजार वर्षापूर्वी लोक इथं राहायला आली असावीत. आणि यानंतर या लोकांचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध आला नाही. आणि जगाच्या तुलनेत ही लोक एवढी मागं राहिलीत की यांना शेती करणं सुद्धा माहीत नाही. म्हणजेच आपण पुस्तकात वाचलेल्या अश्मयुगीन लोकांच्या सारखीच त्यांची परिस्थिती आजही आहे. ही लोक अशी राहण्याची कारणं काय आहेत? जेव्हा या व्हिडिओबद्दल मी माहिती गोळा करत होतो तेव्हा एक मला माहिती समोर आली की इथल्या लोकांनाच बाकी दुनियेशी संपर्क ठेवायचा नाही. त्यांना प्रगती आपण जी काय म्हणतोय ती अजिबात नको. तर हे प्रकरण सुरू होतं आहे 1296 पासून. मार्को पोलोने आपल्या आठवणीमध्ये एक लिहून ठेवलं आहे, अंदमानचे लोक मानवभक्षक आहेत. त्यांना तीक्ष्ण दात आणि डोळे लाल आहेत आणि जो कोणी पाहतो त्याला ते मारतात. मार्को पोलोने हे सगळं लिहिलं आहे, पण त्यानं कधीच अंदमानात पाय ठेवला नाही आणि यावर इतिहासकारांचा विश्वास सुद्धा नाही. मार्को पोलोने जे काही लिहिलं होतं ते फक्त ऐकलेलं होतं. नॉर्थ सेंटिनल बेटाचा पहिला अधिकृत उल्लेख 1771 मध्ये आढळतो, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं जहाज सर्वेक्षणासाठी इथं पोहोचलं होतं. या जहाजातल्या लोकांनी बेटावर आग जळताना पहिल्यांदा पाहिली होती, पण ते तिथं उतरले नाही. 1867 मध्ये आधुनिक माणसाने या बेटावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्यानंतर एक मालवाहू जहाज बेटाच्या किनाऱ्यावर कोसळलं होतं. जहाज खराब असल्यामुळं या जहाजातून 86 लोक बेटावर उतरले. त्यांना या बेटावर राहणाऱ्या आदिवासी लोकांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं.
3 दिवस उलटले आणि एक दिवस त्यांच्यावरती अचानक हल्ला झाला. मोठ्या कष्टानं हे लोक जीव वाचवून तिथून पळून आले आणि मग कंपनीच्या एका जहाजानं त्यांची सुटका केली. सेंटिनलीज लोक आणि आधुनिक मानव यांच्यातला पहिला संपर्क म्हटला तर 1880 मध्ये झाला. रॉयल नेव्ही ऑफिसर मॉरिस पोर्टमन सशस्त्र तुकडीसह नॉर्थ सेंटिनल बेटावर पोहोचले. ब्रिटिशांकडून सेंटिनल बेटावर हे पहिलं ऑपरेशन होतं. बरेच दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना एक वृद्ध पुरुष, एक महिला आणि 4 मुले सापडली, ज्यांना त्यांनी पोर्ट ब्लेअरला आणलं. काही दिवसातच स्त्री आणि पुरुष मरण पावले. मुलांनाही आजारी वाटू लागलं, म्हणून पोर्टमनने त्यांना परत बेटावर नेऊन सोडलं. यानंतर बेटावरील लोकांशी संपर्क साधण्याचा ब्रिटिशांकडून कोणताच प्रयत्न झाला नाही. 1896 मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा घेत असलेला एक कैदी ब्रिटिशांच्या तावडीतून अचानक सुटला आणि एका छोट्या बोटीतून तो या बेटावर आला. काही दिवसांनी शोध पथकाने त्याचा पाठलाग केला आणि त्यांना त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या अंगावर बाणांच्या खुणा होत्या आणि गळा चिरला गेला होता. यानंतर जवळपास 70 वर्ष या बेटाच्या जवळ कुणीच गेले नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा बेटावरच्या लोकांशी संपर्कच झाला नाही. भारत सरकारनं कोणताच प्रयत्न केला नाही. पण नंतर 1967 मध्ये काही संशोधकांना बेटावर जाण्याची परवानगी दिली. यामध्ये त्रिलोकनाथ पंडित हे या बेटावर पोहोचले. हे एक भारतीय मानव वंशशास्त्रज्ञ आहेत. ते सरकारी पथकासोबत तिथं दाखल झाले. त्यांची बोट बेटावर पोहोचली. दुर्बिणीतून पाहिल्यावर सेंटिनलीज आदिवासी दिसले, पण बोट दिसताच ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. पण पंडित यांच्या टीमनी त्यांच्या पायांच्या ठशांचा शोध घेत जंगलात शिरले. जंगलात त्यांना 18 झोपड्या दिसल्या. झोपड्या गवत आणि लाकडाच्या होत्या. आग पेटत होती. मध आणि डुकरांची हाडं सुद्धा होती. तसंच तिथं काही लाकडी भांडी आणि भाले होते. बाण सुद्धा सापडले. बाणाच्या टोकावर लोखंड होतं. पंडित यांच्या टीमला कोणताच आदिवासी माणूस भेटला नाही. कदाचित जास्त हत्यारबंद सैन्य असल्यामुळं ते घाबरले असतील, म्हणून ते लोक परत जायला निघाले. पण निघताना त्यांच्यासाठी काही धातूची भांडी आणि नारळ ठेवलं आणि ते परत निघाले. हे क्षेत्र 1970 पर्यंत सरकारच्या आवाक्याबाहेर राहिलं. मग 1970 मध्ये भारत सरकारनं ठरवलं की किमान स्पॉटिंग आवश्यक आहे. त्यामुळं 1970 मध्ये एका सर्वेक्षण पथकानं बेटावर आपला एक दगड ठेवला, ज्यामध्ये हे बेट भारताचा भाग आहे असं लिहिलं होतं. जेव्हा या बेटाची आंतरराष्ट्रीय समुदायात चर्चा झाली, तेव्हा 1974 मध्ये नॅशनल जिओग्राफीच्या एका टीमनं डॉक्युमेंटरी बनवायचा निर्णय घेतला. जगात जेव्हा पहिल्यांदाच अशा एका जमातीशी संपर्क केला जातो, तेव्हा काही पद्धती वापरल्या जातात. जसं की भाषा बोलता येत नसली तर काही भेटवस्तू देऊन त्यांच्याशी संपर्क साधला जातो. तसंच हावभावातून बोलण्याचा प्रयत्न केला जातो. नॅशनल जिओग्राफीच्या टीमनं सुद्धा हाच प्रयत्न केला. पण त्यांची बोट बेटाच्या जवळ येताच त्यांच्यावर बाणांचा मारा सुरू झाला. एक बाण सरळ डायरेक्टरच्या पायाला सुद्धा लागला. बाण मारणारा आदिवासी जोरात हसत होता. हात उंचावून ही लोक सांगत होती, इथे येऊ नका, इथून निघून जा. 3 दिवसाच्या प्रयत्नानंतर टीमला बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचण्यात यश आलं. इथल्या लोकांसाठी त्यांनी काही भेटवस्तू दिल्या, जसं की एक जिवंत डुक्कर, काही नारळ, काही भांडी आणि एक प्लॅस्टिकची छोटी कार आणि एक बाहुली सुद्धा दिली. लोकांची प्रतिक्रिया काय येते हे बघायला थांबले. पण इथल्या लोकांनी भांडी आणि नारळ एवढंच घेतलं आणि डुक्कर दिसलं तर डुकराला सरळ बाण मारून त्याला जमिनीत गाडून टाकलं. आणि प्लॅस्टिकची बाहुली आणि कार यांना सुद्धा त्यांनी बाण मारला आणि त्यालाही पुरून टाकलं. त्याच वर्षी नॅशनल जिओग्राफीमध्ये सेंटिनलीज आदिवासींचं पहिलं छायाचित्र प्रसिद्ध झालं. त्याच्या खाली लिहिलं होतं, जिथे शब्द नाही तर बाण बोलतात. यानंतर 70 ते 80च्या दशकात सेंटिनलीज लोकांशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न झाले. सेंटिनलीज लोक भेटवस्तू घ्यायला तयार होते, पण जर कोणी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं स्वागत ते बाणांनी करत होते. त्यानंतर सेंटिनलीज लोकांशी 1991 मध्ये संपर्क झाला. यावेळी मानववंशशास्त्रज्ञांची एक टीम बेटावर पोहोचली. यामध्ये त्रिलोकनाथ पंडित आणि मधुमाला चट्टोपाध्याय यांचाही समावेश होता. सेंटिनलीज लोक पहिल्यांदाच मधुमालाच्या रूपात एका स्त्रीला, म्हणजे बाहेरच्या स्त्रीला भेटत होते. त्यांचा परिणाम सुद्धा दिसून आला. या सेंटिनलीज लोकांना त्यांनी नारळ अशा काही भेटवस्तू दिल्या. एका आदिवासी माणसानं मधुमालांकडे धनुष्यबाण दाखवला. त्याचवेळी एका आदिवासी महिलेनं त्या माणसाला लगेच पाठीमागे ओढलं आणि त्याला मारण्यापासून रोखलं. यावेळी त्या लोकांना नारळ देण्यात आले. अगोदर ते घेत नव्हते, पण नंतर सेंटिनलीज लोकांनी नारळ घ्यायचं मान्य केलं. यानंतर सुद्धा सेंटिनलीज लोकांशी अनेक संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र 1996 मध्ये सरकारने त्यावर पूर्णपणे बंदी घातली. 2004 मध्ये आलेल्या सुनामीनंतर या बेटाची हवाई दलानं तपासणी करण्याचं ठरवलं. काही खाद्यपदार्थांची पाकिटं सुद्धा वरून खाली टाकण्यात आली. मात्र आदिवासींनी हेलिकॉप्टर दिसताच त्यांच्यावर बाण सोडायला सुरुवात केली. जणू काही ते सांगत होते, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही. त्यावेळी कळलं
की हे लोक सुरक्षित आहेत. पण या भागात जाण्यास भारत सरकारनं पूर्णपणे बंदी घातली. मात्र 2006 मध्ये काही मच्छीमार खेकडे पकडण्यासाठी गेले होते. 3 दिवसांनी त्यांचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर दिसला. त्यांना बांबूला टांगून समुद्र किनाऱ्यावर त्यांनी उभा केलं होतं. जणू काही हा इशाराच देण्यात आला होता, आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही, इथं कोणीच येऊ नका. ते मृतदेह परत नेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र त्या टीमवर सुद्धा सेंटिनरीज लोकांनी बाणाचा हल्ला केला. या सेंटिनरीज लोकांशी संपर्क साधण्यास मनाई असल्यामुळं भारत सरकारचा कोणताच नियम इथं लागू होत नाही. म्हणजे जर काय या तुम्ही भागात गेलात आणि मारला गेलात तर याची जबाबदारी फक्त तुमचीच असेल, भारत सरकारची अजिबात नाही. सेंटिनलीज लोक शेवटच्या बातमीत आले ते 2018 मध्ये, जेव्हा एका ख्रिश्चन मशिनरीनं त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. जॉन ॲलन चाऊ नावाचा अमेरिकन मुलगा बेकायदेशीरपणे इथं आला होता. त्याला आपल्या धर्माचा प्रसार करायचा होता. तिथल्या लोकांना बायबल समजावून सांगण्यासाठी तो आला होता. त्यानं पहिल्यांदा प्रयत्न केला तो 15 नोव्हेंबर 2018ला, पण त्याला सेंटिनरीज लोकांनी तिथं येऊ दिलं नाही. नंतर त्यानं प्रयत्न केला तो 17 नोव्हेंबरला. तो एका खाजगी बोटीतून इथं पोहोचला. तो बोटीतून उतरून बेटावर गेला आणि थोड्या वेळाने त्या बोट चालकाला समोर एक वेगळंच चित्र दिसलं. त्या सेंटिनलीज लोकांनी जॉन ॲलन चाऊला ओढून नेताना पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. चाऊ याचा मृतदेह परत आणण्यासाठी भारत सरकारनं अनेक प्रयत्न केले, पण जो कोणी इथं जायचा त्यांच्यावर बाणांचा हल्ला व्हायचा. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हे लोक मानवभक्षक नाहीत. काही लोकांचा असा विश्वास आहे की सेंटिनलीज लोक आपल्या मृत साथीदारांच्या अस्थी आपल्या गळ्यात घालतात, पण याचा कोणताच पुरावा नाही. हे लोक झोपड्यांमध्ये राहतात आणि जमिनीवरच झोपतात. त्यांच्यातल्या स्त्री आणि पुरुषांची सरासरी उंची 5 फुटा इतकी आहे. हे लोक शेती करत नाहीत, हे लोक शिकार करतात आणि आपली भूक भागवतात. त्यांची भाषा अंदमानच्या इतर भाषांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या भागात जवळपास 200 ते 300 लोक राहतात. शासनाकडून इथं जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. शासनाकडून इथं जायला पूर्णपणे बंदी आहे आणि हे लोक सुद्धा संपर्क करायला तयार नाहीत. 1818 मध्ये इंग्रजांनी अंदमानला त्यांच्या वसाहतीचा भाग बनवलं. त्यावेळी इथे विविध जातीचे 7000 आदिवासी लोक राहत होते. पण नंतरच्या काही आजारांमुळे इथल्या लोकांची संख्या फारच कमी व्हायला लागली. 150 वर्षानंतर त्यांची संख्या केवळ 300 एवढी कमी झाली. बहुतांशी जमाती नामशेष सुद्धा झाल्या. सेंटिनलीज जमात ही एकमेव अशी जमात आहे जिने बाहेरील लोकांपासून आपला अंतर ठेवला आहे आणि त्यामुळेच ती टिकून राहिली. इथं जाऊन तुम्ही असं म्हणू शकत नाही की विकास आणि प्रगती माणसासाठी आवश्यक आहे. हे लोक इथं कुठलंच तत्वज्ञान ऐकून घेत नाही. फक्त इथल्या लोकांना या जगापासून एकांत हवा आहे, अगदी पूर्णपणे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इतर लोकांना सुद्धा ही माहिती पाठवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा. लवकरच भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.